जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरात मंचुरियनमध्ये चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळल्याची घटना समोर आली आहे। हे मंचुरियन खाऊन एका तरुणीची तब्येत बिघडली असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात मोना पठारे ही तरुणी वास्तव्याला आहे। सायंकाळच्या सुमारास तिने सुभाष टेकडी मच्छी मार्केट परिसरातील मोरे चायनीज भेळवाल्याकडून मंचुरियन घरी आणलं। हे मंचुरियन खात असतानाच त्यात पालीचं मेलेलं पिल्लू असल्याचं तिला आढळलं। त्यामुळे तिने पुन्हा एकदा मंचुरियनवाल्याला जाऊन सांगितलं असता त्याने चटणी टेस्टिंगसाठी पाठवतो, पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नको असं तिला म्हटलं। यानंतर रात्री या तरुणीची तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अशा प्रकारे निष्काळजीपणा करून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या चायनीज भेळ आणि मंचुरियन विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। मी मोना पठारे, मी मंचुरियन आणायला गेली होती। त्यानंतर मी घरी मंचुरियन घेऊन आली, तर मी चटणी फोडली तर त्याच्यामध्ये पालीचं पिल्लू निघलं। तर मी त्याच्याकडे घेऊन गेली, मी त्याला गप्पा सांगितलं, अमर दादा पालीचं पिल्लू निघले, चटणी फेकून दे। तर तो बोलला ठीक आहे तू घरी जा, कोणाला काय बबल करू नको। आणि मला फोन करून बोलतोय ती बाई आली ना, ती बाई खूप डेंजर आहे, तिला सांग बबल करू नको। आणि मला बोललं चटणी ना मी टेस्टिंगला पाठवली आहे। म्हणलं ठीक आहे। त्यानंतर मग मी घरी आले, मला 8-8:30ला मला उलटी आणि चक्कर आणि डोकं धरलेलं। मी जग्गेशाकडे ॲडमिट झाली। तिथे ते लोक आलते, त्यांनी खर्च दिला तिथे, परत मला 1 वाजता त्रास व्हायला लागला। त्यानंतर मग मी फोन लावला त्याला दादाला 3 वाजता, तर दादाने काही कॉल रिसीव्ह केला नाही। मग आता सकाळी आला। मला तब्येत म्हणजे लूज मोशन चालूच आहे, डोकं आणि चक्कर। सुभाष टेकडी मच्छी ग्राउंडच्या समोर। दादा माहिती मोरे मंचुरियन, हा चायनीज भेळवाला मंचुरियन वाला। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।